महत्त्वाची आहे, गृह खातं सोडून इतर खाती घ्या असा फडणवीसांनी या बैठकीमध्ये सूर लावल्याचं कळतंय। गृह खातं मिळेल तर यावेळेस आपण बघतो अन्यथा चुकीचा संदेश जाईल असं शिंदेंचं बैठकीत मत आहे। शिंदे फडणवीस बैठकीतली ही इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। गेल्या 30 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे। गृह खातं सोडून इतर खाती घ्या असा फडणवीसांनी या बैठकीत सूर लावलेला आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत थेट वर्षाहून जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, काय अधिकची माहिती, इनसाइड स्टोरी आता हाती येऊ लागलेली आहे? नक्कीच फडणवीस जे आहेत त्यांची आता शिंदे यांच्यासोबत बैठक जी आहे ती गेल्या 20 मिनिटांपासून सुरू आहे। मात्र या 20 मिनिटाच्या बैठकीमध्ये गृह खातं सोडून इतर खात्यांसंदर्भात चर्चा करूया असा सूर फडणवीस यांचा बघायला मिळत आहे। कारण गृह खातं ज्यावरून खरं तर महायुतीमध्ये हे नाराजी नाट्य सध्या बघायला मिळत आहे आणि याच गृह खात्यावरून सध्या एक विषय जो आहे तो वाढत आहे आणि त्याच्यामुळे नाराजी जी आहे ती एकनाथ शिंदे यांची बघायला मिळत आहे। कारण आधीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद हे ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडे गृह खातं होतं आणि तोच नियम पुन्हा एकदा लागू करावा असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे। त्यांचं हेही म्हणणं आहे की शिवसैनिकांना अपेक्षा आहे की गृह खातं हे आता शिवसेनेकडे येऊ शकतं। कारण उपमुख्यमंत्री पद सध्या शिवसेनेला जर मिळत असेल तर निश्चितच गृह खातं देखील मिळू शकतं आणि स्वाभाविक आहे की शिवसैनिकांना या गोष्टीची अपेक्षा आहे आणि म्हणूनच शिंदे यांनी या संदर्भातलं वक्तव्य केल्यानंतर फडणवीसांचं म्हणणं आहे की गृह खात्यासंदर्भात आपण नंतर चर्चा करू, पण उर्वरित कॅबिनेटमध्ये कुठल्या कुठल्या चेहऱ्यांना प्राधान्य द्यायला हवं या संदर्भात चर्चा करू अशी सध्या चर्चा एकूणच या बैठकीमध्ये जी आहे ती सध्या सुरू असल्याचे कळत आहे। त्याच्यामुळे गृह खातं बाजूला ठेवून अन्य गोष्टींसंदर्भात चर्चा सध्या वर्षा बंगल्यावर सुरू आहे आणि काही वेळेपूर्वीच या ठिकाणी दादा भुसे आणि शंभूराजे देसाई जे आहेत ते देखील दाखल झालेले बघायला मिळत आहेत आणि या दोघांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची देखील माहिती सध्या साब टीव्हीच्या हाती मिळालेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच दोघांच्याही चेहऱ्यावर जे आहे ते हसू होतं। या दोघांनाही वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि वर्षा बंगल्यावर आता संभाव्य ज्यांना खाती नक्कीच आणि काय नेमकं होतं या संदर्भातले सगळे ताजे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।